नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंटनुसार किंवा बोलण्यानुसार जसं की तुमचा जो काही OCMचा 26 फेब्रुवारीला OCMचा पेपर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचं OCM हे मराठीतनं आहे, कला वाणिज्य, कला संघटन आणि व्यवस्थापन. ओके, तर यासाठी काही IMP प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे. त्यामधील मोजकेसे प्रश्न तुम्हाला सांगणार आहे, जे परीक्षेमध्ये अपेक्षित आहे किंवा येऊ शकतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला IMP टिप्स सांगतो. जर तुम्हाला PDF हवं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये जे काही पासवर्ड्स दिसतील ते पासवर्ड तुम्हाला आम्हाला आमच्या WhatsApp नंबरवरती शेअर करायचे, तेव्हाच तुम्हाला हे PDF डाउनलोड करता येईल. अदरवाईज तुम्हाला PDF डाउनलोड करता येणार नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर सुरू करूया. जे काही सेमी माध्यमातील विद्यार्थी आहे, ज्यांचं काही OCM इंग्लिशमधनं आहे, त्यांच्यासाठी व्हिडिओ अपलोड गेलेल्या आहेत. तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल, एकदा क्लिक करा. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एक, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. ओके, जसं की तुम्हाला म्हणजेच MCQ टाईपचे प्रश्न असतात. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत, त्या चारींपैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा, प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि आणि प्रत्येक गोष्ट जागेवर हे टिंबटिंब या तत्वात येते. तर 4 तत्वे दिले आहेत, 3 तत्वे दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तिसरा, ज्यामध्ये आहे संज्ञापन साखळी म्हणजे टिंबटिंब पद व क्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद. 3 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर चौथा आहे, व्यवस्थापनाची कार्य टिंबटिंब या कार्याने संपतात. ओके, 4 पर्याय दिले आहेत, 3 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर पाचवा आहे विद्यार्थी मित्रांनो, टिंबटिंब या कार्यात योजना आणि संघटनेच्या रचनेनुसार कार्याची अंमलबजावणी केली जाते. त्यासाठी 3 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर 6वा आहे, उद्योजक आणि या शब्दाची उत्पत्ती एंटरप्रेड या टिंबटिंब शब्दापासून झाली आहे. त्यामध्ये 3 पर्याय आहे, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर 7वा आहे, स्टार्टअप इंडिया टिंबटिंबचा पुढाकार आहे. ओके, यामध्ये 3 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर 8वा आहे विद्यार्थी मित्रांनो, टिंबटिंब शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणून स्थानिक लोक वसाहत सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सशक्त करते. यामध्ये 3 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर 9वा आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न, जो की आहे, नाशवंत वस्तू टिंबटिंब गोदामात साठवल्या जातात. योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ते विधान पूर्ण करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वं, आयुर्विम्यास टिंबटिंब लागू होत नाहीत. यापैकी 3 पर्याय आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा. त्यानंतर ग्राहक यांच्यातील व्यवहार टिंबटिंबच्या अंतर्गत होतो. 3 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 12 मध्ये तुम्हाला दिला आहे, व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्या संस्थेला दिला जातो. प्रक्रियेस टिंबटिंब असे म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 13वा दिलेला आहे तुम्हाला, ऑनलाईन खरेदीदार वस्तूची निवड करतो आणि टिंबटिंबमध्ये ठेवतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 14वा प्रश्न आहे तुम्हाला MCQ टाईपचा. यामध्ये सगळे अपेक्षित तुमच्या सर्व धड्यांतून घेतले गेलेले प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही असं नका म्हणू की MCQमध्ये फक्त 8 किंवा फक्त 5 MCQचे प्रश्न येतात, तुम्ही एवढे रीड करतायत. हे सर्व एक्सपेक्टेड IMP क्वेश्चन्स आहे, महत्त्वाचे प्रश्न आहे म्हणून रीड करतोय. तुम्हाला PDF देणार आहे. PDFसाठी सर्व पासवर्ड्स तुम्हाला WhatsAppवरती सेंड करायचे. अनेक विद्यार्थी मधनंच पासवर्ड सेंड करतात, त्यामुळे आम्ही त्यांना PDF देत नाही. तो खूप रूडली बोलतात आणि रूडली विद्यार्थ्यांशी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांशी आमचं कवडी मात्रही संबंध नाही. आम्हाला त्यांच्याशी काही घेणं नाही, हे स्पष्ट सांगायला आवडेल. त्यामुळे आम्ही त्यांना PDF देतही नाही. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 23वा आहे, विपणी ही संज्ञा टिंबटिंब आहे. त्यामध्ये 3 पर्याय दिले आहेत, योग्य पर्याय निवडायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर योग्य जोड्या जुळा. मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जास्त तर काही देऊ शकत नाही, परंतु एक IMP टिप्स सांगू शकतो आणि एक गॅरंटी देऊ शकतो की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगणार आहे किंवा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही PDFमध्ये देत आहे, 99% ओके, 99% हे परीक्षेमध्ये येईलच. परंतु तुम्ही याचा जर अभ्यास करून गेला तर तुम्हाला कळेल की हो आलं होतं की नाही. परंतु जर तुम्ही याचा अभ्यास करून गेला नाही तर तुम्हाला असं वाटेल की अरे पेपरमध्ये काही नव्हतंच. पण ज्या विद्यार्थी याचा अभ्यास, या PDFचा अभ्यास परिपूर्ण करून गेलेलं असणार, त्यांना कळेल की हो यार, आलेलं होतं, यामधलंच होतं, या बाहेरचं काही नव्हतं. फक्त तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे, सर्व प्रश्न पाठ करून जायचे आहे, लक्षात ठेवून जायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. व्हिडिओला मी खूप छोटं बनवणार आहे, 6 ते 7 मिनिटाची व्हिडिओ ठेवणार आहे. ओके, तर बघा योग्य जोड्या जुळवा. हे काही तथ्य आहेत, या योग्य जोड्या जुळवण्याची हे अपेक्षित आहेत. सर्व तुम्ही पाठ करून जा. जे तुम्ही पाठ करून जाणार, मी जे सांगतोय तेच येणार, या बाहेरचं काही येणार नाही, गॅरंटी देतोय. त्यामुळे तुम्ही सर्व काही सराव करून जा, सर्व काही अभ्यास करून जा. या बाहेरचे प्रश्न विचारलेच जाणार नाही. किती काही पेपर असला तरी यामध्ये हेच प्रश्न अपेक्षित आहेत. त्यानंतर खालील वाक्याचं योग्य शब्दसमूह संज्ञा सुचवा. वाक्य दिलेली आहेत तुम्हाला. ओके, मी त्यामध्ये एक वाचतो. नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्याचे तत्व. दुसरं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर असणे सांगणारे तत्व. ओके, तत्व सांगायचं. पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. खालील विधान चूक की बरोबर ती लिहा. हे विधान जे काय आहे ते चूक आहे की बरोबर हे लिहायचं आहे. ज्यामध्ये पहिलं आहे, व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक
नसतात. त्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्यास एकाच वरिष्ठांकडून आदेश मिळाले पाहिजे. त्यानंतर तिसरा आहे व्यवस्थापनाची प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित असते. त्यानंतर डायरेक्टली पुढे जाऊया. गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा विद्यार्थी मित्रांनो शब्द ओळखायचा आहे. त्यानंतर खालील विधाने पूर्ण करा. काही गाळ्याला जागा दिलेल्या आहेत, त्यांची खालील विधाने तुम्हाला फक्त गाळ्याला जागा म्हणजे फक्त तुम्हाला पूर्ण करायची आहेत विधाने. ओके. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. कंसातील अचूक पर्याय निवडून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. सर्व क्वेश्चन्स जे काय आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सर्वच्या सर्व क्वेश्चन्स जे काही प्रश्न आहे सर्व पाठ करून जा. यामधलं कोणताही विचारला गेला तर तुम्हाला उत्तर द्यायला यायला हवं. तुम्हाला 2 दिवस आधी किंवा 1 तास आधी जेव्हा तुम्ही व्हिडिओला बघत असाल तेव्हाच डायरेक्टली पूर्ण प्रश्नपत्रिका भेटते 2024ची. 26 फेब्रुवारी 2024 OCMच्या पेपरची. कला वाणिज्य संघटन काहीतरी आहे या पेपरचं नाव. ओके. सो तुम्ही पूर्णपणे तयार होऊन जा. जे काही प्रश्न आहे या PDF ते सर्व तुम्हाला मिळून जातील. यासाठी तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये पासवर्ड्स दिलेले आहेत 10 किंवा 12 पासवर्ड्स असणार. सर्व पासवर्ड्स तुम्हाला आमच्या WhatsApp नंबरवरती सेंड करायचे. त्यासोबतच तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आहात हे सर्व तुम्हाला सेंड करायचं आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, कमेंट केलं आहे याचा स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड करायचा आहे. तुम्हाला लगेच PDF 1 मिनिटाच्या आत रिसीव्ह होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने IMP क्वेश्चन्स होते. PDFसाठी तुम्हाला कोड दिसले आहे. सर्व कोड तुम्ही सेंड करा. बाकीचे प्रश्न तुम्ही स्वतः रीड करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला इथेच समाप्त करूया. सर्व जे काही मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहे सर्वांना ऑल द बेस्ट OCMच्या पेपरसाठी. भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.